माय मराठी माय बोलीचं महाचॅनल। नमस्कार मी माय मराठीच्या प्रेक्षकासाठी माळेगावमधून आणखीन आज एक विशेष ब्लॉग घेऊन येत आहोत आणि या ब्लॉगमध्ये आपण या ठिकाणी स्वेटर्स परत जॅकेट जर्किन हा सगळा व्यवसाय करणारे आमचे बंधू आहेत, त्यांच्याशी आपण बोलणार आहोत। नमस्कार। नमस्कार। तुमचं नाव काय? माधव केरबा पेड। माधव केरबा पेड। गाव तुमचं? ढाळेगाव। ढाळेगाव अहमदपूर तालुक्यातलं ढाळेगाव, अहमदपूर जिल्हा लातूर। जिल्हा लातूर। बरं पेडजी, मला हे विचारायचं आहे की तुम्ही या यात्रेत केव्हापासून येता? 40 वर्ष झालं। 40 वर्ष झालं तुम्ही यात्रेत येतात। सहसा कसं आहे या यात्रेमध्ये पाहिलं तर जास्तीत जास्त इतर राज्यातील किंवा दुसऱ्या भागातून आलेले लोक आहेत। आपल्या लातूर जिल्ह्यातील फारसे लोक इकडे दिसत नाहीत व्यापारात, कमी आहेत लातूर तर तुम्ही नेमकं ह्या व्यापारात कसं काय आलात, कुठून आलात? कतून म्हणजे पहिला व्यवसाय करतो होतो, कपडे शिवून पार्सल देतो व्यापाऱ्याला। नंतर मग थोडं सुटरचा रेडीमेड बाजार करत सुटरचा धंदा चालू केला बाजार। म्हणजे कपडे शिवून कुठं देत होतो तुम्ही? व्यापाऱ्याला देतो होलसेल। कुठं दुकान कुठं होतं? आणि सावरगाव तीनगाव असं व्यापाऱ्याला माल द्यायचा, बनवून द्यायचा। हा बनवून द्यायचा घरी शिवून। मग नंतर सुटरचा व्यवसायामध्ये आलो। मग पुन्हा यात्रा चालू केली 40 वर्षापासून। मी यात्रा माळेगावची करतो। तुम्ही स्वतः 40 वर्षापासून येता का? तुमचे वडील तुमचे? नाही, माझे वडील नाही, माझे स्वतः। म्हणजे हा व्यवसाय तुमच्यापासूनच सुरू केलेला आहे। तर कमाल आहे, तुम्ही महाराज माणूस दिसू लागलात आणि भजन कीर्तन लोक करत असतात, मग तुम्ही व्यवसायाकडे वळलात आणि चांगली गोष्ट आहे की मराठी माणूस, महाराष्ट्रीयन माणूस हा ह्या व्यवसायाकडे वळला। तर तुमच्या या व्यवसायाबद्दल सांगा, हा माल सगळा कुठून आणता तुम्ही? माल हे पहिला लुधियाना आणतो, आता रॉयल गारमेंट लातूरून माल मागितला। लातूरून माल मागवता, पूर्वी लुधियानाहून माल मागता। तर ह्या 40 वर्षातला इथला अनुभव कसा आहे माळेगावच्या यात्रेचा? 40 वर्षामध्ये चांगला व्यवसाय झाला। ह्या वर्षी जरा व्यवसाय कमी आहे जरा। यावर्षी सगळ्याच म्हणणं आहे की थोडा व्यवसाय गडबड आहे, कारण कसं झालं 2 तारखेपासून शासकीय कार्यक्रम सुरू होत आहेत, यात्रा सुरू झाली अगोदर, त्याच्यामुळे लोकांची एकदा जी गर्दी असायची ती विभागली गेली। कदाचित एक उद्या परवापासून आणखीन हे यात्रा 8 दिवस चालणार आहे, व्यवसाय चांगला होईल असं आम्हाला वाटतं। तर आपण बघूया इकडे काय काय आहे तुमच्या या दुकानामध्ये। इकडे जर्किन्स आहेत, स्वेटर्स आहेत, परत इकडे ह्या बॅग्स आहेत रेडीमेड। याला काय म्हणायचं नेमकं? हे बॅग ट्रॅव्हल्स बॅग आणि लेडीज इकडे परस आहेत, लेडीज परस, लेडीज पर्स आहेत, लेडीजचे हे कपडे स्वेटर्स आहेत लेडीज लेवायचे। तर तुमच्याकडे आता तुम्ही 40 वर्ष झालं व्यवसाय, किती लोक कामाला आहेत तिथं? मग काम आम्ही तिघं आपले घरचे आणि माझे जावई नातू घरचे झाले, बाकीचे दुसरे दोस्त म्हणजे 3-4 लोक घरचे आहेत आणि दुसरे 4-8 असे 8-10 लोक तुम्ही? 12 माणसं 12। तर हे लोक फक्त यात्रेपुरते तुमच्याकडे कामाला असतात, घरचे सोडून का वर्षभर असतात? यात्रेपुरते। यात्रेपूर। मग आता तुम्ही इथली यात्रा झाली कुठे जाता पुढे? परभणी करतो। परभणीला जाता। तर परभणी असे नेहमी वर्षभर फिरतीवर राहता तुम्ही? फक्त ह्या वर्षी असं झाली घटना। बोला त्यांना, बोला काय बोला, काय अडचण आहे? एवढा हे मेन कापड फाडले रात्री। अच्छा, रात्री मेन कापड फाडले, पोरगा आणि बॅगा सगळ्या भराला ओढून नेल्या बाहेर। आमच्या पोराला ओढून आल्या तर पोराला, थोरल्या पोराला चापटा आणले रात्री 2। अच्छा, असा प्रकारे अंदाज पहिल्यांदा घडला? 40 वर्षात कधी झालं नव्हतं आतापर्यंत काही झालं। आता प्रशासनानं याच्याकडे लक्ष द्यायची गंभीर्यानं गरज आहे की इथल्या येणाऱ्या व्यापाऱ्यांची सुरक्षा सुद्धा तेवढीच महत्वाची, इथं कुठले इतर प्रकार होऊ नयेत। 40 वर्षामध्ये मला कोणी शिवी दिली नाही, महाराज नावानं मला ओळखीत। अच्छा अच्छा। तर नेमकं हे थोडे म्हणजे असामाजिक तत्व सुद्धा या यात्रेमध्ये कधी कधी येतात आणि हे पहिल्यांदाच घडलंय असं तुम्ही सांगितलं। तर आपण इकडे पाहूया। आपले बॅग, हे अशी बॅगची दुकान आपली। अच्छा, हे पर्सचे बॅगची दुकान आहे। हां, तर ह्या लेडीज पर्स आहेत सगळ्या आणि ट्रॅव्हलिंगचे बॅग सुद्धा आहेत। तर मला काय म्हणायचे, हे जे बॅग्स आहेत ह्याची मजबूती वगैरे कशी राहते? हे मजबूती म्हणजे चांगली मजबूती आहे। आता मला काय म्हणायचं की हा म्हणजे निवळ यात्रेतला माल असतो का मजबूत माल असतो? नाही, हे यात्रेचाच माल आहे। मजबूत म्हणजे दुकानच्या गॅरंटीचा माल नसतो ह्याच्यामध्ये। गॅरंटीचा माल म्हणजे वडायचे चाकाच्या राहतात, यात्रेचा माल आहे। अच्छा अच्छा। तर आणि तुम्ही हे इथं मोठ्या प्रमाणात विक्री करता, वेगवेगळ्या रंगाच्या कलरच्या इथं पर्स दिसू लागल्यात, लेडीज काही बॅग्स आहेत, पुन्हा ट्रॅव्हलिंगचं सामान आहे। विचारलं ना त्यांनी। तर तुम्ही म्हणलात की पहिल्यांदाच असं झालं, तर तुम्हाला इथं फाडले मेन कापड। तर मेन कापड वर्षामध्ये आतापर्यंत झालं नाही, ते मेन कापड फाडले रात्री, पत्ती मारून मला चाकू मारून मारले आणि माल हे पूर्ण बॅगा ओढून नेल्या तिथपर्यंत नेल्या भांड्याच्या दुकानापर्यंत। आमची 2 मुलं महाग लागली त्याच्या।
माग लागले तर बॅगा तर घरून गेले हा. मुलावर करून चापटा आणल्या. मग मी अच्छा. पोलीस स्टेशनला गेलो. हा. पोलीस स्टेशन संरक्षण पाठवून दिलं इकडं. हा हा मग ते आता त्यानं फिरले ते चालतंय. रात्री लागलं नाही. हा. तर हे आपले पेड साहेब आपल्या अहमदपूर तालुक्यातील ढाळेगावचे आहेत आणि ते तो हा व्यवसाय 40 वर्ष झाला अगदी स्वतः रेडीमेड बनवण्यापासून इथं डेव्हलप केला. भारुडकार आहेत, कीर्तनकार आहेत गायनकार आहे मी. YouTuber आहे मी. आणि युट्यूबर सुद्धा आहेत. गायन करतात यांनी, कीर्तन करतात, मंदिर सुद्धा बांधकाम करतात. पण महाराजांनी इथं सांगितलेलं आहे की नुसतं परमार्थच करून चालणार नाही, तर त्याच्यासोबत अगदी प्रामाणिकपणे इमानदारीने व्यवसाय केला तर स्वतःचं निर्वाह सुद्धा होतो आणि आपलं आनंद सुद्धा होतो. आणि महाराज तुम्ही आमच्या माय मराठी चॅनलशी बोललात. पुन्हा एकदा तुम्हाला शुभेच्छा. आणि 8 दिवस यात्रा आहे. चांगला व्यवसाय हो. नमस्कार. नमस्कार. म्हणजे काय प्रपंच करून परमार्थ करा आणि संत संगतीचा मार्ग धरा. ज्याने साधिले दोन्ही त्यांनी त्याच्यावर नाही मोठा कुणी. हा. आणि आपल्या सगळं काय येणार आहे गुरुची संगत आणि अन्नदान हेच येणार आहे. म्हणून मी व्यवसाय करत करत मी नाही तेच बरोबर आहे. व्यवसाय करत करतच परमार्थ करतो. परमार्थ आणि दोन्ही स्वार्थ म्हणता येणार नाही, नाही. तर प्रामाणिकपणे व्यवसाय करून परमार्थ सुद्धा केला पाहिजे. आणि निश्चितच तुम्हाला याचं फळ मिळतं. एवढं मोठं दुकान तुम्ही आम्ही गेल्या वर्षी आलो होतो, यावर्षी आलो होतो. खूप चांगल्या पद्धतीने हे केला. तर धन्यवाद महाराज, आमच्याशी बोललात. धन्यवाद.